सोनालीच किचनमध्ये जागा आहे म्हणते. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त. तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग होणार आहे आपला पार्सल निमित्त. कारण ह्यामध्ये सगळे मी पार्सलच दाखवणार आहे. आणि मी ॲमेझॉनवरून काय काय मागवलेलं. तर जिजाला पण काही गोष्टी मागवलेल्या, तर त्या थोड्या आलेल्या आहेत आणि थोड्या आलेल्या नाही आहेत. तर इथं मी तिला मागवलं होतं. आणि आमच्या मॅडमांना मेन बघायची जास्त घाई होती, काय मागवले का मागवले, कशी बघते बघा ती. तर तिच्यासाठी मागवलेलं काय म्हणतात ह्याला, टर्मरिक. म्हणजे ते आपलं मच्छरांनी बाईट वगैरे केलं तर त्याचं काय हे होऊ नये म्हणून ते एक टर्मरिक क्रीम जी असते ना ती मागवली. मला एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात मला आठवेना. तर त्याच्यानंतर हे फूड सकर मी आधीच्याच ह्याच्यामध्ये दाखवलेलं. तर हा आदल्या दिवशीचाच व्लॉग आहे, तो मी आत्ता नंतर पोस्ट करते आहे. तर आमच्या मॅडमांना कॅमेरा पकडायला जायचं होतं आणि एका जागेला ती थांबतच नव्हती. आणि त्याच्यानंतर मी हे ज्वेलरी बॉक्स मागवलेला. माझी ज्वेलरी इकडं तिकडं खूप पडलेली असते, एक इकडं आणि एक तिकडं असं असतं, म्हणजे सगळं अस्ताव्यस्त. माझ्याकडं एक बॉक्स आहे पण त्याच्यामध्ये ज्वेलरी शोधायला पण टाईम जातो, एक भेटते तर दुसरी भेटत नाही असं होतं. तर मग त्याच्यासाठीच मग मी हा बॉक्स मागवला. पण मला वाटलं मोठा येईल, पण खूप छोटे आलेत बॉक्स ते, खूप म्हणजे खूप. पण असू दे म्हटलं, कशाला तरी यूज होईल. मी नाही रिटर्न केलं, ते ठेवून घेतलं. तर हे ज्वेलरी बॉक्स 3चा सेटमध्ये आलेलं हे. म्हणजे साईज मोठी जास्त असं कप्पे होते त्याच्यामध्ये. आता हे 6वालं होतं कप्पा, आणि त्याच्यानंतर हे एकदम 4वालं, आणि त्याच्यानंतर दुसरा एक मोठा बॉक्स होता, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे कप्पे होते. त्याच्यामध्ये मी छोट्या ज्वेलरी ठेवू शकते. तर मोठे झुमके वगैरे हे ते काय ह्याच्यामध्ये माझे येत नाहीत, आलेच नाहीत. तर नंतर मग काकीनं आमच्या डोसा केला होता दोघांसाठी, जिजासाठी आणि भावासाठी. तर जिजाने पण एक 3-4 घास खाल्ले. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आमच्या मॅडम काय जास्त असलं काय वरचं काय खात नाही, तोंड बघू शकता तिने कसं केलं. तर 4-5 घास कसं तरी जबरदस्ती चारले आणि त्याच्यानंतर खेळायला लागली. आणि इथं माझं दुसरं पार्सल लगेच आलं त्याच दिवशी. तर मी मिंत्रावरून काही ड्रेस मागवले, जसं की तुम्हाला मागे सांगितलं. तर ते एक म्हणजे आलेच नाहीत लवकर, त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला मी एकदम सगळ्याचा व्लॉग करून, म्हणजे व्हिडिओ करून टाकेन ड्रेसेसचा मी काय काय मागवलं. पण काय नाही पॉसिबल झालं. मी आधीच सगळे ड्रेस दाखवले, तर परत काय दाखवायचे आहेत ना. तर हा एक लास्टचा राहिलेला, मी बाकीचे कॅन्सलच केले. 3-4 आहेत काही ड्रेस, तर मी काय नाही मागवलं. तर हा काय माझ्या इथं घालायचा मापाचा नाही. आणि माझा भाऊ खूप दमवत होता मला, लिटरली सांगतो, लय दमवते ती. मग एवढी दमवतात ना की बास, मी इतकं मारतोय त्यांना की बास. तर हा माझा एक ड्रेस होता, आणि तो मला व्हिडिओज करून देत नव्हता माझा भाऊ. तर नंतर त्याला जास्त चांगला मार दिला आहे मी. तर मला दाखवूनच देत नव्हता तो बघू शकताय मी किती त्याला हे करते. तर हा एक ड्रेस होता, तर हा इथं घालायच्या मापाचा नव्हता. जेव्हा पण मी मिस्टरांसोबत जाईन, तर त्यांच्यासोबत जाईन, तर ते तिकडंच घालायच्या मापाचा होता. तर तिकडेच घालण्यासाठीच मी मागवला होता, आधीच मागवला. माझ्या साईजमध्ये दुसरा कलर, ब्ल्यू कलर एक होता त्याच्यामध्ये, पण तो अवेलेबल नव्हता, म्हणून मी हा मागवला. माझ्या साईजमध्ये भेटत होता म्हणून. आधी मी चेक केलं तर माझ्या साईजमध्ये अवेलेबल नव्हते दोन्हीमध्ये पण नंतर मी बघितलं की माझ्या साईजमध्ये अवेलेबल होतं आहे, 4-5च लेफ्ट म्हणजे राहिलेत. तर मग म्हणून लगेच मागवलं. आणि त्याच्यानंतर जिजाला थोडासा खोकला होता, म्हणून तिला हळदीचं दूध तयार केलं होतं, आणि त्याच्यामध्ये मध ना आम्ही घरातच विकायला येतात ते छत घेऊन, मधाचं छत घेऊन, काय ते म्हणतात ते पोळं घेऊन. तर त्याचं घेतलेलं, म्हणजे त्यांच्याकडूनच दारातूनच घेतलेलं काढून मध.
त्यामुळं हे काय असं विकतचं मध नाही आहे दुकानातलं वगैरे. तर त्याच्यानंतर जसं की तुम्हाला सांगितले आमची काकी आहे फूड ब्लॉगर, तर तिनं हे इडली वगैरे करायचं मागवलं होतं. तर हे आहे मिनी इडली करायचं. तर छान होती भांडी, ऑनलाईनच मागवलेली तिनं, फ्लिपकार्टवरून आय थिंक मागवलेलं. आणि हे तिला पडलं काहीतरी 1600 1650 असं काहीतरी तिला पडलं. तर ह्याच्यामध्ये 5 भांडी आहेत, 2 मिनी इडलीवाली 2 भांडी आणि 2 प्लेट त्या, आणि हे म्हणजे मीडियम इडलीवाल्या हे 2 भांडी 2 प्लेट सॉरी. तर स्टीलचंच आहे आणि हे मेन इंडक्शनवरचं पण चालतं, इंडक्शनवर पण चालतं. आणि हे त्याच्यावरचं झाकण छान होतं, क्वालिटी छान होते, जाड होतं. आणि हे खाली स्टीम करायचं बॉईल, खाली मोठं भांडं. आणि प्लस मेन म्हणजे मला ह्याची एक गोष्ट आवडली की ह्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे पण करू शकतो आणि वरून प्लेट पण झाकू शकतो, बघू शकता. हे मला जास्त आवडलं. तर त्याच्यानंतर ही आपले मोदक म्हणा, मोमोज म्हणा, ते स्टीम करण्यासाठी हे एक भांडं, प्लेट. आणि आमच्या मॅडम लय खुश होत होत्या भांडी बघून. आणि त्याच्यानंतर लास्ट एक भांडं आय थिंक राहिलेलं. तर त्याच्यामध्ये होतं हे करायचं, काय म्हणतात त्याला, आय थिंक 6 भांडी होती, हां 6 प्लेट होत्या 6. तर मोमोज वगैरे किंवा मोदक करायला एक, आणि 2 ढोकळ्याचे, 2 इडलीचे आणि 2 मिनी इडलीचे राईट हां. तर हे असे 6 होते. तर ते मोठी भांडं मला ते मेन जास्त आवडलं, त्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे करू शकतो आणि झाकू पण शकतो, आणि मेन इंडक्शनवर चालणारी आहेत. आणि मला भांडी आवडली त्याच्यामुळं म्हटलं की तुम्हालासुद्धा दाखवूया. आणि त्याच्यानंतर मी एक पार्सल मागवलं होतं जसं की तुम्हाला माहिती आहे, जिजाच्या बड्डेला घालण्यासाठी एक रेडी टू वेअर साडी मागवली होती. तर ती आली होती आपली आज. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे बरं का, मी मिक्समध्ये बनवला आहे. मी म्हटलं की तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर हा रेड कलर मागवला होता आणि जिजाच्या ड्रेसचा सेम मॅचिंगच आला होता. पण येऊन काय फायदा झाला नाही एवढा लेट. आणि त्याच्यासोबत हे त्यांनी कॅनकॅनसुद्धा दिलं होतं आतमध्ये घालण्यासाठी. आणि मेन त्या साडी नव्हती, म्हणजे ड्रेसच होता, ड्रेस टाईपच होतं, पण हां साडी होती. आणि मेन म्हणजे ह्याचं मला ब्लाऊज खूप आवडलं. मला कलर इतका जास्त खास वाटला नाही, कारण खूप असं चटक लाल असं होतं. मला ते इतकं रेड म्हणजे मरून एक चालला असता एक वेळ, पण इतकं भडक लाल म्हणजे फंक्शनलाच मोठ्या घालायला आपल्याला यूज करायला, नाही तर सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे जाणार असा लाल होता तो. तर ह्याचं कापड होतं जॉर्जेटचं साडीचं आणि छान होता, पण मला इतका पण खास वाटला नाही. मेन म्हणजे माझ्या हाईटला जास्त होत होता, खूप म्हणजे खूप हाईट होती ह्या खालच्या घेरची. हिल्स घातल्यावरती होत होतं बरोबर, पण मला हिल्सची इतकी गरज नाही. माझं तोंड बघा मी कसं केलं, कारण मला कलर नाही आवडला. मेन म्हणजे मला कलर मग त्यांनी आता चेंज पण नाही करून देणार, कारण आता हा कलर मागवला कारण जिजाच्या ड्रेसचं मॅचिंग करण्यासाठी. ते एक वेळ चाललं असतं, एक वेळ यूज केला असतं मी, म्हणजे जरा पैसे थोडं तरी वसूल झाले असते तेव्हा यूज केलं असतं, इतकं काय वाटलं नसतं. पण आता येऊन काय फायदा नाही. आणि हा कलर मेन म्हणजे मला इतका आवडत नाही, हा असा चटक लाल, त्यामुळं माझा मूड ऑफ होता. आणि घातल्यानंतर अशी साडी दिसत होती. तर हा छोटासाच व्लॉग केला आहे मी, म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं, तुम्ही अशी चुकी करू नका असं ऑनलाईन मागवून. तर हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तर ही अशी साडी दिसत होती आणि मला कडनं लय उघडं वाटत होतं. तुमच्या ह्यानं तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकताय. आणि खाली लोळते किती बघा, खूप लोळत होती, पण मला ब्लाऊज खूप आवडले.